बघूयात पुढची मोठी बातमी। मंत्रालयामधल्या आणखी एका अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीने अटक केली आहे। खारघर परिसरामध्ये लाच घेत असताना सापळा रचून एसीबीने रंगेहात ही अटक केलेली आहे। अर्थ व नियोजन विभागामध्ये कक्ष अधिकारी म्हणून असणारे विलास लाड यांना एसीबीने ताब्यात घेतलेले आहे, अटक केली आहे। निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल 6,37,000 रुपयांची लाच घेत असताना ही कारवाई करण्यात आली। मंत्रालयामधल्या कामासाठी लाच घेण्याचा प्रयत्न केल्याचं हे दुसरं मोठं प्रकरण समोर आलेलं आहे। मंत्रालयामधल्या लाचखोरीला चाप बसवण्यासाठी पुन्हा एकदा कारवाई होतीये। ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी ही लाच मागण्यात आली आणि 6,37,000 रुपयांची लाच स्वीकारत असतानाच खारघर परिसरामध्ये एसीबीने ट्रॅप लावून ही अटक केली आहे। आमचे प्रतिनिधी सूरज सावंत या संदर्भात अधिकची माहिती देतील। सूरज, खरं तर मंत्रालयामधलं याआधी देखील झिरवळ यांच्या कार्यालयातलं लाचखोरीचं प्रकरण आपल्याला आठवत असेल आणि यानंतर 6 लाख रुपयांपेक्षा अधिकची लाच घेताना झालेली ही अटक। नक्कीच एकीकडे आपण पाहतोय की मंत्रालयात पारदर्शक कारभाराच्या बाता केल्या जात होत्या। मुख्यमंत्र्यांकडून देखील पारदर्शकतेसाठी प्रयत्न होत असताना मंत्रालयात आणखी एका अधिकाऱ्याला एसीबीने लाच घेताना अटक केलेली आहे। आता ग्रामविकास निधी मंजूर करून देण्यासाठी 6,37,000ची लाच ही अर्थ व नियोजन विभागाचे कक्ष अधिकारी विलास लाड यांनी मागितली होती आणि याच लाचेचा पहिला हप्ता घेण्यासाठी खारघर येथे ते आले असताना त्यांना एसीबीने ट्रॅप लावून अटक केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ही दुसरी मोठी कारवाई असेल, त्यामुळे मंत्रालयात पूर्णपणे भ्रष्टाचाराचा पोखरलं जात असल्याचं हे प्रकरण पुन्हा एकदा अधोरेखित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे यावरती आता पुढील कारवाई काय होते आणि यामध्ये नेमका सहभाग कुणाकुणाचा निश्चित होतो हे पाहणं देखील येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे। यामिनी, अगदी सूरज, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।